श्री स्वामी समर्थ. तर चला आज मस्त कालची पूजा काढायची आहे, म्हणून पहिला आधी देवाला दिवाबत्ती केली, मगच पूजा काढायची असती. तर चला छानपैकी अशी अगरबत्ती वगैरे लावली आणि दिवा वगैरे इकडे ठेवला मंदिरामध्ये आणि छान असं बाप्पाचा आशीर्वाद घेतला. कालचा हार वगैरे सगळं काढून घेतलं आणि आपली मस्त अशी पूजा झालेली. हे बघू शकता तुम्ही, हार वगैरे सगळं काढून ठेवलं आणि स्वामींना करायचं होतं त्यांच्या रोजच्या जागेवर विराजमान. तर छान असं हे बघा आपले स्वामींच्या पाया वगैरे पडल्या आणि त्यांच्या जागेवर विराजमान केलं मंदिरामध्ये. मग सगळी कालची पूजा सगळं व्यवस्थित मंदिर वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि आपलं छान असं घरामध्ये प्रसन्न वातावरण होतं. तुम्हाला काय सांगू, सकाळी सकाळी असं घरामध्ये नाही का, बघा माझ्या घरात किती भरून असं वाटतं. छान असं माळ वगैरे जप नाही केला आज, म्हटलं चला आजच्या दिवस एवढंच करूया. मग लगेच गेले किचनमध्ये भाकरी थापायला. तर आपल्याकडं स्वयंपाकाशिवाय दुसरं काय आहे का बायकांकडं? आपल्याकडेच थपा भाकरी थापल्या, कारण की आज पोरांना सुट्ट्या होत्या. मग त्यांना काही चपाती वगैरे बनवायचं टेन्शन नव्हतं. मग आमच्यासाठी मस्त अशा थापल्या भाकरी, छान छान भाकरी थापून झाल्या की मग करायचं होतं मला आज खूप सारं स्वयंपाक. तर चला काय काय करायचं तुम्हाला दाखवते. बघा कसं आपटते भाकरींना, धॉ आपटते. मग मला कोणतरी आवाज दिल्यासारखं वाटलं, पण माझ्या सासूने मला आवाज दिला. मग तिकडे जाऊन आले भाकरीच्या आरत्यामध्येच. मग लगेच असे छानपैकी खरपूस भाकरी बनवून घेतल्या आणि माझी ही भाकर कधी पण इज्जत घालवती, व्हिडिओच्या टायमालाच फुगत नाही. असो मग मस्त भाकरी झाल्या. लगेच करायची होती डाळ. आज सुकी भाजी काय नव्हती, तर सुकी भाजीमध्ये तुम्हाला सांगते पुढं काय म्हणत होते. लगेच इकडं वरण टाकलं, लगेच इकडं भात टोभर टाकला, कारण सुट्टी आहे, पोरं दिवसभर जेवत असतात, मग एक्स्ट्रा करून ठेवलेलं बरं. आणि माझी कन्येची मध्येच लुडबुडा असते, मम्मी मी हे करू, मम्मी ते करू. करायचं तर काय काम नसतं, पण लुडबुड जास्त असते. पण पोरांचं असंच असतं नाही का. मग बघा डाळ कमी पाणी जास्त अशी डाळ माझी झाली होती. तर चला असं पाणी जास्त पडलं माझ्याकडून. मग बनवणार होती मी कैरीची चटणी. एवढी छान लागते तुम्हाला सांगू, एवढी छान टाकते. लसूण कांदा हे बघा एवढं, त्याच्यामध्ये नमक लाल मिरची जिरे सगळं टाकायचं ना, असं वाटून घ्यायचं. कैरी कापून घ्यायचं, कांदा कापून घ्यायचा, कांदा धुवून घ्यायचा बरं का, आणि थोडेसे शेंगदाणे त्यात जिरे लसूण आणि मीठ आणि लाल मिरची टाकून वाटून घ्यायचं. तर चला मी तुम्हाला वाटून घेऊन दाखवते. एवढी छान दिसतील खायला तर ओ माय गॉड, तोंडाला पाणी सुटलं. मला खूप जास्त आवडते आणि 8 दिवस राहते बघा फ्रीजमध्ये ठेवून. आमच्या गावी तर खूप खातात. तर चला मग आज माझी आजी तुम्हाला दाखवते. मी असंच माझी आजी आली होती तर तेव्हा मी ब्लॉग बनवला होता. तर बघा ही माझी आजी आहे, किती वर्षाची आहे काय माहिती बाबा, पण असं 92मध्ये बघा. तर मस्त असं हे बघत होते ज्ञानेश्वरी. तर मग माझी आई आहे बघा. मी जायच्या दिवशी मी थोडा